श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्रीदासबोध दशक 12वा समास 7वा. विषय त्याग. न्याय निष्ठुर बोलणे बहुतास वाटे कंटाळवाने मळमळ करता जेवणे विहित नव्हे. बहुत विषय निंदिले आणि तेची सेवित गेले विषय त्यागे देह चाले हे तो घडेना. विषय त्याग याचा सारांश सुरुवातीला सांगितलेला आहे. या समासाचा आरंभ एका महत्त्वाच्या प्रश्नाने होतो. तो प्रश्न असा की विषयाचा म्हणजे इंद्रिय सुखाचा संपूर्ण त्याग केल्या वाचून परमार्थ साधत नाही. हे जर खरे तर प्रापंचिकाला परमार्थ कसा साधणार आणि आपण प्रापंचिकाला परमार्थ करण्यात सांगता हे शक्य कसे? आपण नेहमीच्या विधायक दृष्टिकोनातून श्री समर्थ या प्रश्नाचे सुरेख आणि सर्वमान्य तसेच तर्कशुद्ध उत्तर देतात ते असे. विषय त्यागा वाचून किंवा वैराग्य वाचून कोणासही परमार्थ साधत नाही हे निर्विवाद आहे. पूर्वीचे मोठमोठे ज्ञानी अत्यंत वैराग्यवान होते आणि ही गोष्ट खोटी नाही. पण विषय त्याग म्हणजे काय हे समजून घेणे जरूर आहे. प्रापंचिकाला किंवा परमार्थी साधकाला खाणे पिणे निजणे बसणे जाणे येणे वगैरे देहधर्म नीट करावे लागतात. ते न करून कोणासही जगता येत नाही. पण प्रापंचिकाचे अंतरंग आणि परमार्थिकाचे अंतरंग यामध्ये मोठा फरक असतो. प्रापंचिक माणूस अनुताप न करता केवळ प्रपंचासाठी जगतो. तो खाण्यापिण्यासाठी व देहाला सुख देण्यासाठी जगतो. तसेच तो मत्सराने वाया जातो. परमार्थी माणूस साधना करण्यासाठी देह उपयोगी पडावा म्हणून त्याला खायला प्यायला घालतो आणि आचारविचारांनी पवित्रता पाळतो. आचारविचारांनी भ्रष्ट झालेल्या माणसांना परमार्थ साधत नाही. वैराग्य ही मनाची अवस्था आहे. प्रापंचिकाचे वैराग्य असे की भगवंतासाठी देह व्यवस्थित जगवणे आवश्यक आहे. त्यासाठी अत्यंत प्रमाणशीर देहसुख भोगायला काहीच हरकत नाही. अत्यंत माफक विषय भोगणे हाच प्रापंचिकाचा त्याग आहे. तेच त्याचे वैराग्य आहे. परमार्थिकाला बाहेरचाही त्याग करता येतो हे विशेष आहे. वैराग्यासारखे भाग्य नाही. खरा वैराग्यवान पुरुष म्हणजे ईश्वरी पुरुषच होय. समासाचा आरंभ असा की श्रोत्याची शंका अशी होती की सर्व शास्त्रकार विषयांची निंदा करतात, त्याचा त्याग केल्या वाचून परमार्थ साधत नाही असे सांगतात. पण अगदी प्रापंचिक माणूस आणि मोठा परमार्थी पुरुष या दोघांच्या देहाच्या जीवनामध्ये फरक आढळत नाही. हे असे कसे? अगदी तर्कशुद्ध असलेले स्पष्ट बोलणे पुष्कळ लोकांना आवडत नाही. पण ज्याप्रमाणे पोटात मळमळ असताना जेवणे चांगले नाही त्याचप्रमाणे मनात शंका ठेवून श्रवण करणे हिताचे नाही. ती शंका अशी. पुष्कळ लोक विषयाची किंवा देहसुखाची निंदा करतात, पण आपण स्वतः त्याचे सेवन करीत जगतात. खरे म्हणजे विषयाचा त्याग केला तर देह चालणार नाही. बोलण्या चालण्यात मेळ नसणे याला हीन विवेक असे म्हणतात. अशा हीन विवेकी माणसाचे सगळीकडे हसे होते. विषयाचा त्याग केल्याशिवाय परमार्थ साधत नाही असे सगळीकडे सांगितलेले आढळते. पण प्रश्न असा की प्रपंच करणारे तेवढे खातात पितात आणि परमार्थ करणारे काय उपाशी राहतात? विषय सेवनाच्या बाबतीत दोघेही सारखेच दिसतात. माणूस जिवंत आहे तोपर्यंत विषय सुटणे अशक्य आहे. देह जिवंत आहे तोवर विषय सोडून जगणारा असा कोणी या जगात आहे काय? या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर गुरुदेवांनी आत्मीयतेने आम्हास द्यावे. विषयाचा संपूर्ण त्याग केला तरच परमार्थ करता येतो असे म्हटले तर मोठा गोंधळ होतो. श्रोत्याच्या शंकेला श्री समर्थ आता उत्तर देतात. प्रपंचाचा त्याग केल्या वाचून परमार्थ साधत नाही ही गोष्ट अगदी खरी आहे. पण वैराग्य मनाची अवस्था आहे. त्यासाठी बाहेरचा त्याग किती करावा हे परिस्थितीवर अवलंबून असते. परमार्थी माणूस अधिक प्रमाणात त्याग करू शकतो. प्रापंचिक माणूस व्यवहाराच्या चौकटीत बसणारा त्याग करू शकतो. दोन्हीकडे त्याग घडतोच. श्रोत्याने आपली शंका सविस्तर मांडली. वक्त्याने तिचे निरसन केले. वक्त्याचे म्हणणे श्रोत्यांनी एकाग्र मनाने व विषयात लक्ष घालून ऐकावे. वैराग्याच्या पार्श्वभूमीवर विषयांचा त्याग केला तरच परमार्थ साधण्याचा योग येतो. प्रपंचाचा त्याग केल्याने सर्वांगीण परमार्थ घडतो. पूर्वीचे मोठमोठे ज्ञानी होऊन गेले. त्यांनी परमार्थासाठी पुष्कळ कष्ट सोसले. त्यानंतर ते जगामध्ये विख्यात झाले.
बाकीचे प्रापंचिक लोक आपसात मत्सर करीत राहिले. काही अन्नान्न दशा होऊन मरण पावले, तर काही पोटासाठी भ्रष्ट झाले. ज्या लोकांना अंगचे खरे वैराग्य नाही, स्वतःच्या अनुभवाचे ज्ञान नाही, शुद्ध आचार नाही, भजन पूजन नाही, अशा प्रकारची माणसे सज्जन म्हणून मिरवतात. पण खरे पाहिले तर हा सज्जनपणा काल्पनिक असतो, वास्तविक नसतो. आपले आजपर्यंतचे आयुष्य वाया गेले असा अनुताप न होणे हे त्या माणसाचे एक महापापच समजावे. दुसऱ्याचा उत्कर्ष पाहून माणसाच्या मनामध्ये विक्षेप उत्पन्न होतो, त्याचा मत्सर जागा होतो. जे मला नाही ते तुलाही शोभत नाही, हा मत्सराचा दृष्टिकोन सर्वांच्या परिचयाचा आहे. ज्याला खायला अन्न मिळत नाही, तो अन्न खाणाऱ्याला निर्मळ मनाने पाहू शकत नाही, त्यातलाच हा प्रकार आहे. भाग्यवंत अशा निरनिराळ्या थोर पुरुषांची टवाळखोर निंदा करतात. सज्जन माणसाला पाहून चोर चरफडतात, तशातलाच हा प्रकार आहे. मानवी जीवन यशस्वी होण्यास वैराग्याची नितांत आवश्यकता आहे. कोणतेही मोठे कार्य सिद्ध होण्यास वैराग्य पाहिजे. परमार्थाचा तर तो प्राण आहे. वैराग्यासारखे भाग्य नाही. वैराग्य नसेल तर ते दुर्भाग्य होय. कारण वैराग्याच्या अभावी योग्य रीतीने परमार्थ होत नाही. ज्याच्यापाशी अनुभवाचे ज्ञान आहे, ज्याची आसक्ती सुटलेली आहे, विवेकाच्या जोरावर ज्याने सर्वस्वाचा त्याग केलेला आहे, असा पुरुष महायोगी समजावा. तो ईश्वरी पुरुष असतो. श्री शंकर हा वैराग्याचा आदर्श आहे. 8 मोठ्या सिद्धींना बाजूस सारून श्री महादेवाने योग दीक्षा घेतली आणि तो घरोघर भिक्षा मागत फिरतो. महादेवासारखा वेश धारण करणारा त्याची बरोबरी करू शकणार नाही, म्हणून बाहेरून सारखेपणा दिसला तरी सर्वांची योग्यता सारखी नसते. जो अंतरी वैराग्य संपन्न आणि विवेकी असतो, अशा पुरुषाला पुष्कळ लोक शोधित येतात. याच्या उलट जो लोभी, आसक्त व विवेकहीन असतो, अशी भाग्यहीन माणसे दीनवाणे जीवन जगतात. जी माणसे उच्च विचारांपासून खाली घसरलेली असतात, जी आचाराने भ्रष्ट असतात, ती माणसे विषयाच्या लोभामुळे आत्मानात्मविचार करू शकत नाहीत. सारासार विचारांचा त्यांना विसर पडतो. त्यांना भजन पूजन आवडत नाही. त्यांच्या हातून पुनश्चरण कधी घडत नाही. याच कारणाने संत सज्जनांशी त्यांचे जमत नाही. वैराग्य संपन्न असून जो भ्रष्ट होत नाही, ज्ञानी असून जो भगवंताचे भजन सोडत नाही, स्वतः विज्ञान असून जो वादात कधी शिरत नाही, अशी माणसे फारच थोडी आढळतात. कष्ट केले तर शेतात उत्तम पीक येते. भारी वस्तू असेल तर बाजारामध्ये ती तात्काळ विकली जाते. त्याचप्रमाणे जो विवेक आणि वैराग्य या दोन्हींनी संपन्न असतो, त्याच्याकडे जाणत्या लोकांच्या उड्या पडतात. हे ज्यांच्यापाशी नसते ते लोक निस्तेजपणे मागे पडतात. मनात आशा वागवल्याने ते खोटे पडतात. वैराग्य भ्रष्ट झाल्यामुळे त्यांचे ज्ञान मिंधे बनते, कान कोंडे होते. शेवटी वैराग्याचे व त्यागाचे मर्म संबंध सांगतात. मर्यादा सोडून जगणारे, प्रमाणाबाहेर जाणारे देहसुख सोडावे. शरीराचे धारण करण्यास जरूर तेवढेच देहसुख सेवावे. विषय त्यागाची लक्षणे अशी आहेत हे ओळखून असावे. हे झाले वैराग्य. आता विवेक ऐकावा. जे काही घडते त्याचा करता ईश्वर आहे. प्रकृतीच्या पसाऱ्याला खरे अस्तित्व नाही, असा निश्चय अंतर्यामी स्थिर होणे हा विवेक होय. हे खरे विवेकी असतात, त्यांनाच वरील विवेकाचा अर्थ बरोबर कळतो. सर्व प्रसंगी जो शौर्य दाखवतो त्याला लहान मोठे सगळेजणच शूर मानतात. जो खरे कष्ट करणारा आहे तो आणि जो अंगचोर आहे तो दोघांची बरोबरी करता येत नाही. कशाचा त्याग करावा व कशाचा त्याग करू नये हे जो शुद्ध तर्काने जाणतो, आपण जसे बोलतो तसे वागण्याचे जो जाणतो, पिंड ब्रह्मांडाची रचना जो यथार्थपणे जाणतो, असे सर्व जाणणारा असून जो उत्तम गुणांनी पूर्ण संपन्न असतो, त्याच्या संगतीने आपल्या आयुष्याचे सार्थक घडते. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे विषय त्याग निरूपण नाम समास 7वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रीराम.